वॉचमॅनची हत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांच्या बेड्या। रबाळे एमआयडीसी मध्ये असलेल्या कंपनीतील सुरक्षा रक्षकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे। प्रत्यक्षात कामगार सुट्टीच्या दिवशी कंपनीत का आला याची चौकशी सुरू असताना दोघांमध्ये वाद झाला आणि कामगाराने त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला। रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ म्हणाले की 20 जुलै रोजी बंद कंपनीत सुरक्षा रक्षकाचा खून झाला होता। सुरुवातीच्या तपासात कंपनीच्या कर्मचाऱ्यावर कोणताही संशय आला नाही, मात्र तांत्रिक तपासणीनंतर कामगार महेश चौबे रजेवर असतानाही कंपनीत आल्याचे निष्पन्न झाले। याबाबत सुरक्षा रक्षकाची विचारपूस केली असता दोघांमध्ये वाद होऊन महेश याने काठीने वार करून त्याचा खून केला। आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे। एक स्टील क्राफ्ट इक्विपमेंट कंपनी आहे, त्यातील एक सिक्युरिटी गार्ड होता। सिक्युरिटी गार्डचा त्या ठिकाणी मर्डर झालेला, सदरबाबत एक एमआयडीसी पोलीस स्टेशनला सदर खुनाचा गुन्हा दाखल होता। या गुन्ह्याच्या तपासात त्या कंपनीत काम करणारा जो कामगार आहे मोहित शीतल चौबे, त्या कामगाराने त्याच्यावर एक जड आणि बोथट वस्तूचा मार देऊन त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सध्या त्यांच्यातलं हे कारण हे त्या ठिकाणचं तात्कालिक कारण आहे। तो सुट्टीच्या दिवशी त्या दिवशी तो कामावर गेलेला होता, त्याच्यावरून त्यांची विचारपूस झाली आणि त्याच्यातून आत त्यांच्यात भांडण होऊन त्याने हा सदरचा खून केलेला आहे। सदर आरोपीला एक दिनांक 27 पर्यंत पोलीस कोठडी आहे। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।